या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पिस्टोन नेटवर्क याच्यामध्ये हे नेटवर्क तयार केलेलं होतं. PQRS या रेजिस्टन्स पासून हे एक नेटवर्क बनवलेलं होतं. किर्चॉफ्स व्होल्टेज लॉचा वापर करून आपण दोन लूप तयार केले. त्या दोन्ही लूप मध्ये गॅलॉनोमीटर करंट IG बॅलन्स मध्ये असताना IG ची किंमत 0 मिळते आणि IG 0 असताना दोन इक्वेशन मिळाले. त्या दोन्ही इक्वेशन मध्ये इक्वेशन 3 and 4, 3 ला 4 ने डिवाइड केलं आणि मिळणारा जो फॉर्म्युला होता, जे नेटवर्क होतं ते म्हणजे P/Q = S/R. बघा, या टॉपिक मध्ये करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये किर्चॉफ्स लॉचा वापर करून व्हीटस्टोन्स नेटवर्क मिळवलं. आता याचाही वापर पुढे करायचा आहे. त्याला आपण ऍप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन्स नेटवर्क असं म्हणतो. आणि व्हीटस्टोन नेटवर्कचा वापर करून पुढे आपल्याला मीटर ब्रिज अभ्यासायचा आहे. याच्या पुढे ऍप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन ब्रिज मध्ये आपल्याला मीटर ब्रिज अभ्यासायचं आहे. ते काय आहे आपण पुढे बघूया. ऍप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. आता ऍप्लिकेशन ऑफ व्हीटस्टोन ब्रिज मधील जे ऍप्लिकेशन आहे ते म्हणजे मीटर ब्रिज. It is used to determine unknown resistance. मीटर ब्रिज हे यातलं मीटर ब्रिजचं ऍप्लिकेशन आहे. आपल्या प्रॅक्टिकल मध्ये सिलेबस मध्ये आहे. मीटर ब्रिज वरती 2 एक्सपेरिमेंट आहेत. अननोन रेजिस्टन्स काढायचं आहे आणि दुसरा आहे गॅलॉनोमीटर रेजिस्टन्स काढायचं आहे. मग मीटर ब्रिज कसं असतो, मीटर ब्रिजचं नेटवर्क, मीटर ब्रिज कशा पद्धतीनं आहे, या सगळ्यांचा अभ्यास आपण याच्यामध्ये करणार आहे. मीटर ब्रिज मध्ये काय करायचं आहे, याची डायग्राम आहे. त्यामध्ये मीटर ब्रिज कसा बनलेला आहे, कशा पद्धतीनं तयार झालेला आहे, मीटर ब्रिजचं वर्किंग कसं आहे, त्याचा फॉर्म्युला कसा मिळतोय, ते सगळं याच्यामध्ये पुढे आपल्याला अभ्यासत जायचं. आता सुरुवातीला मीटर ब्रिजची डायग्राम, मीटर ब्रिजचं एक्सप्लेनेशन, त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग हे सगळं इथं आपण अभ्यासणार. सुरुवातीला मीटर ब्रिज कसा बनलेला आहे आणि त्याची डायग्राम कशी आहे, मी ती डायग्राम कंप्लीट करतो, डायग्राम काढतोय. लक्ष द्या. मीटर ब्रिज मध्ये 2 गॅप असतात. एक लेफ्ट गॅप असतो, दुसरा राईट गॅप असतो. मेटलचे स्ट्रीप घ्यायचे, मेटलच्या प्लेट घ्यायच्या किंवा मेटलच्या पट्ट्या घ्यायच्या. एल आकाराच्या 2 मेटलच्या प्लेट घ्यायच्या आणि त्या दोन्ही मेटल प्लेट याप्रमाणे इकडच्या बाजूला एक मेटलची प्लेट आहे एल आकाराची आणि या बाजूला इथं दुसरी मेटल प्लेट असेल एल आकाराची दुसरी मेटल प्लेट. आणि या दोन्ही मेटल प्लेट आपण घेतल्या. या दोन्ही मेटल प्लेटच्या मध्ये इथे एक मेटल स्ट्रीप असेल. इथं या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत एक वायर जोडलेली असते. ती 1 मीटर लांबीची वायर असते. त्यालाच आपण 100 सेंटीमीटर असं म्हणतो. हे जे आहे हे सगळं एका लाकडी पेटीवरती, लाकडी फळीवरती, फ्रेमवरती फिट केलेलं असतं. आणि या पद्धतीनं फिट केलेलं असताना त्याच्यामध्ये इथं एक पॉइंट असतो, स्क्रू असतो, इथं एक असतो, या ठिकाणी एक असतो, इथं एक. आपल्या लेफ्टचा गॅप हा, राईटचा गॅप हा, याला आपण लेफ्ट गॅप म्हणतो LG. आणि हा राईट गॅप आहे, राईटचा असल्यामुळं याला आपण राईट गॅप असं
म्हणतोय. आता याच्यामध्ये ही मेटल वायर, या मेटल वायर पासून एक वायर काढायची आणि ती वायर एका सेलला जोडली जाते किंवा एखाद्या बॅटरीला जोडायची. इथून पुढं टॅप की किंवा प्लग की असेल तरी चालेल आणि याच्या पुढे इथं रिहोस्टॅट जोडायचं. इथं हा रिहोस्टॅट असतो, त्याला आपण RH म्हणतो किंवा हा रिहोस्टॅट असल्यामुळं RH असा लिहायचा आहे. या पॉइंटला A नाव द्यायचं. इथला जो पॉइंट असेल तो B पॉइंट आहे आणि जो मध्ये आहे तो C पॉइंट आहे. इथं पहिल्या गॅप मध्ये मीटर ब्रिज इज युज्ड टू डिटरमाइन और इज युज्ड टू मेजर द अननोन रेजिस्टन्स. मीटर ब्रिज हा अननोन रेजिस्टन्सची किंमत काढण्यासाठी वापरला जातो, म्हणून इथं अननोन रेजिस्टन्स म्हणजेच X जोडायचा आहे. माहित नसलेली किंमत काढायची, तो म्हणजे अननोन रेजिस्टन्स. आणि राईट गॅप मध्ये इथं एक नॉन रेजिस्टन्स जोडायचा आहे, म्हणजेच रेजिस्टन्स बॉक्स जोडायचा आहे, तो म्हणजे R असेल. लेफ्ट गॅप आणि राईट गॅप या दोन्ही मध्ये इकडं अननोन रेजिस्टर, इकडं नॉन रेजिस्टर. आणि ही जी जोकी आहे किंवा टर्मिनल पॉइंट C आहे, मिडल पॉइंट C आहे, त्याच्यापासून एक वायर काढायची, ती गॅल्व्हनोमीटरला जोडायची आणि तीच वायर त्याचं पुढचं टर्मिनल हे जोकीला जोडायचं आणि त्या वायरवरून स्लाइडिंग करायचंय, घासत न्यायचंय आपल्याला. इथला जो पॉइंट असेल तो पॉइंट म्हणजे D पॉइंट. आणि हे जे आहे त्याला आपण जोकी म्हणतो. अशा प्रकारचं हे नेटवर्क आहे किंवा हे मीटर ब्रिजचं सर्किट आहे. आता यामध्ये इथून इथपर्यंतची जी वायर आहे, इथं मीटर स्केल असते. इथं याच्यावरती पूर्ण टोटल इथपर्यंत ही मीटर स्केल 100 सेंटीमीटर लांबीची ही जी वायर आहे, इथं पूर्ण मीटर स्केल असते. इथं आपण मीटर स्केल असं दाखवू शकतो. ही पूर्ण मीटर स्केल असणार आहे. इथपर्यंत. आता व्हीटस्टोन नेटवर्कचा वापर करून मीटर ब्रिज तयार केलेला आहे. मीटर ब्रिज वरून फॉर्म्युला मिळवायचा आहे. इथं व्हीटस्टोन नेटवर्क मध्ये बघा, इकडे एक रेजिस्टर, पुढचा रेजिस्टर, त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा, हे असं नेटवर्क होतं. P, Q, R आणि S. P, Q, R आणि S असं हे नेटवर्क होतं. पण इथं नेटवर्क दोनच रेजिस्टर तुम्हाला दिसतात. हा जो आहे X अननोन रेजिस्टर आहे, R हा दुसरा रेजिस्टर आहे आणि इकडं अजून दोन रेजिस्टर आपल्याला मिळायला पाहिजेत. परंतु या ठिकाणी मिळत असलेला जो मीटर ब्रिज आहे किंवा ही जी वायर आहे 100 सेंटीमीटर लांबीची, म्हणजे 1 मीटर लांबीची वायर आहे. या वायर मध्ये रेजिस्टर असतो आणि त्या रेजिस्टरची किंमत अकॉर्डिंग टू रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टरचा फॉर्म्युला, रोचा फॉर्म्युला. रो इज द डेन्सिटी ऑफ मटेरियल ऑफ द वायर, L is the length of the wire, A is the area of cross section of that wire, and R is its resistance. From this, the formula of resistivity or specific resistance is, तो फॉर्म्युला तुम्हाला 11th मध्ये झालेला आहे, तुम्ही शिकलेला आहे. तरीही रेजिस्टर इज इक्वल टू किंवा R इज इक्वल टू रो L अपॉन A हा फॉर्म्युला असतो. हे लक्षात ठेवावं लागेल आणि त्याचा वापर आपल्याला इथं करायचा. आता इथं बघा, ऍप्लिकेशन्स ऑफ व्हीटस्टोन ब्रिज. व्हीटस्टोन ब्रिजचा वापर कसा केला जातो, यामध्ये जे हे व्हीटस्टोनचं नेटवर्क आहे ते कशापासून बनलेलं आहे याचं एक्सप्लेनेशन किंवा थिअरॉटिकल पार्ट, थिअरी बघितली. त्याच्या अगोदर आपण याचं नॉमेनक्लेचर बघूयात. X इज द अननोन रेजिस्टन्स, कॅपिटल R इज द नोन रेजिस्टर किंवा रेजिस्टन्स, J जो की
EMF, K की त्यापुढं RH रिओस्टेट आणि G जो आहे तो गॅल्व्हनोमीटर. हे एवढं सगळं नॉमेनक्लेचर झालं. मग याच्यामध्ये थिअरॉटिकल पार्ट काय येतोय? मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ, कशापासून बनलेला आहे? या सगळ्या पार्ट पासून. मीटर ब्रिज कन्सिस्ट ऑफ काय काय असणार आहे याच्यामध्ये? वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, 1 मीटर लेंथ किंवा ऑफ इट्स लेंथ 1 मीटर, वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन ऑफ इट्स लेंथ 1 मीटर, अननोन रेजिस्टर, गॅल्व्हनोमीटर रेजिस्टर गॅल्व्हनोमीटर, नॉन रेजिस्टर, EMF, E, की, K, रिहोस्टॅट, RH अँड जोकी. या सगळ्यांपासून हा मीटर ब्रिज बनवलेला आहे. अँड इट इज फिक्स्ड ऑन अ वुडन टेबल. हा एका लाकडी पेटीवरती फिट केलेला आहे. द एंड्स ऑफ द वायर आर फिक्स्ड बिलो 2 L शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप्स आणि त्या दोन्ही बाजूला 2 L शेप्ड मेटॅलिक स्ट्रिप पासून बनवलेला आहे. हा L, इकडचा L आणि याच्यामध्ये हा गॅप आहे. आता इथं प्रोसिजर काय आहे बघा, पुढे एक्सपेरिमेंट कसा कम्प्लीट करायचा आहे. अ सुटेबल रेजिस्टर, हा जो रेजिस्टर आहे तो व्हेरिएबल आहे, त्याची किंमत आपण काढू शकतो. अ सुटेबल रेजिस्टर R इज सिलेक्टेड फ्रॉम रेजिस्टन्स बॉक्स. याच्यामधला काहीतरी रेजिस्टर काढायचा आहे. द जोकी इज ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ AB. इथं काय होईल, आपल्याला एक्सपेरिमेंट कडे जायचं आहे, प्रोसिजर कंप्लीट करायचे. या ठिकाणी फॉर्म्युला घेतलेला होता रोचा, R इज इक्वल टू रो L/E. हा फॉर्म्युला आपण घेतलेला होता. इथं या सर्किटमध्ये, डायग्राम मध्ये, प्रोसिजर मध्ये याच्यातला एक सुटेबल रेजिस्टर काढायचा आहे. सुटेबल रेजिस्टर काढला असता जो की या पॉइंटला टच केली डिफ्लेक्शन दाखवेल, इकडच्या पॉइंटला टच केली दुसऱ्या बाजूला डिफ्लेक्शन दाखवेल. दोन्ही बाजूला डिफ्लेक्शन दाखवल्यानंतर निश्चितच याचं जे डिफ्लेक्शन नल डिफ्लेक्शन येणार आहे त्यालाच आपण 0 डिफ्लेक्शन म्हणतो, ते कुठंतरी मध्ये येणार आहे. मध्ये बरोबर नल डिफ्लेक्शन येईल अशा प्रमाणे आपण इथला रेजिस्टर काढायचा आहे. म्हणजे तो रेजिस्टर त्याप्रमाणे काढत जायचा. मग यातला एक सुटेबल रेजिस्टर आपण काढला आणि जो की या वायरवरून स्लाइडिंग केली तर या एक्सच्या अक्रॉसला इकडं जी लेंथ मिळते ती असते LX आणि आरच्या अक्रॉसला इथं जी लेंथ मिळणार आहे ही जी लेंथ आहे ती LR. LX आणि LR या दोन्ही लेंथ अक्रॉस X अँड R. X पुढची असल्यामुळे LX, R पुढची असल्यामुळे LR. अशा रेजिस्टन्स आपल्याला इथं मिळते. आता इथं सुटेबल रेजिस्टन्स काढल्यानंतर या D पॉइंटला नल पॉइंट मिळतो. नल पॉइंट मिळाला याचा अर्थ आपण हा गॅल्व्हनोमीटर 0 वरती आणला तर इथं जो पॉइंट येतो तो पॉइंट म्हणजे D घेतला, त्यावेळेला हे नेटवर्क बॅलन्स झालं. मागाशी विस्टोन्स नेटवर्क मध्ये IG ची किंमत 0 कधी घेतली? नेटवर्क बॅलन्स मध्ये. कधी येतं? इफ द नेटवर्क और ब्रिज इज सेड टू बी नेटवर्क देअरफॉर द गॅल्व्हनोमीटर करंट बिकम्स 0. आणि ती 0 ची किंमत घेऊन आपण P/Q इज इक्वल टू S/R हा फॉर्म्युला घेतलेला होता. काय होता फॉर्म्युला? P/Q इज इक्वल टू S/R. सेम थिंग एज इट इज इन दिस केस. हा इथं रेजिस्टर आहे, हा इथला रेजिस्टर आहे, इथं हा LX आहे, LR आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं LX आहे म्हणजे इथं रेजिस्टर आहे, LR आहे म्हणजे इथंही रेजिस्टर आहे. मग हा रेजिस्टर झाला, हा रेजिस्टर, इथं रेजिस्टर आणि इथं रेजिस्टर, म्हणजे हे नेटवर्क तयार झालं. इथं वरती 2 खाली 2 रेजिस्टर आहेत, त्याप्रमाणे इथं वरती 2 खाली 2 रेजिस्टर. लेंथ आहे म्हणजे याच्यामध्ये रेजिस्टर आहे. बाय युजिंग स्पेसिफिक रेजिस्टिव्हिटी और
स्पेसिफिक रेजिस्टन्स ऑर रेजिस्टिव्हिटी. तो फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. म्हणजे त्याच्यावरून काय होणार फॉर्म्युला, बाय युझिंग इथं ऍप्लिकेशन्स ऑफ फिस्टोन्स ब्रिज असं दिलेलंच आहे, त्यामुळं इथं ऍप्लिकेशन्स ऑफ फिस्टोन्स ब्रिज और फिस्टोन्स नेटवर्क, देअरफॉर एक्स अपॉन आर हे भागिले हे पी अपॉन क्यू जसं इथं आहे तसं एक्स अपॉन कॅपिटल आर. बघा नीट समजतंय का, इथं जसं हे भागिले हे आहे तसं इथं एक्स अपॉन आर इज इक्वल टू, हे खूप महत्वाचं आहे. आता इथली कंडिशन कशी येते, हा इथला फॉर्म्युला कसा येतो हे महत्वाचं आहे. इथं काय दिलेलं आहे, एस अपॉन आर, एस म्हणजे इथला रेजिस्टर, म्हणजे इथला रेजिस्टर, हा रेजिस्टन्स किती आहे इथला एलएक्स आपण लेंथ घेतलेली आहे, पण रेजिस्टर किती आहे याच्यामध्ये रो इंटू एलएक्स अपॉन ए, डेन्सिटी रो सेम आहे, ए एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वायरची सेम आहे, फक्त लेंथ चेंज होते. म्हणून इथं आर हा जो रेजिस्टर आहे इथला ए आणि डी मधला असेल, म्हणून आर ए डी अपॉन एस नंतर इथला रेजिस्टर आर आहे, तसंच आपल्याला इथला रेजिस्टर घ्यावं लागेल आर डी बी. आता या किमती इथं ठेवायच्या. देअरफॉर एक्स अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू आर एडी ची किंमत काय असेल, रो इंटू एल एक्स अपॉन ए, रो इंटू एल एक्स अपॉन कॅपिटल ए अपॉन आर डी बी म्हणजे रो इंटू हा काय आहे एल आर आहे, डी बी मधील रेजिस्टर काढतोय आपण, रो इंटू एल आर अपॉन ए. इथं या रोला हे रो कॅन्सल होईल, ए ला ए कॅन्सल होईल, मग राहिलेल्या टर्म कोणत्या आहेत, देअरफॉर द इक्वेशन बिकम्स एक्स अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. काय फॉर्म्युला मिळाला, एक्स अपॉन कॅपिटल आर इज इक्वल टू एल एक्स अपॉन एल आर. आता आपल्याला याच्यामध्ये टू डिटरमाइन अननोन रेजिस्टर विचारलेला आहे. इथं असलेला जो रेजिस्टर जोडलेला आहे त्याची किंमत काढायची आणि ती किंमत काढायची म्हणजे अननोन रेजिस्टरची किंमत काढायची आणि या अननोन रेजिस्टरची किंमत काढायची. याचा अर्थ हे आर इकडे आणलं तर काय होईल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू आर इंटू एल एक्स अपॉन एल आर, इंटू एल एक्स अपॉन एल आर. बट किंवा त्याच्या पुढे आपण गेलो, हे टोटल किती आहे 1 मीटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर मधील हा डी ए डी हे जर 40 असेल तर हे 60 असणार, म्हणजे 100 मायनस 40. हे जर 50 असेल किंवा 45 असेल किंवा 48 असेल तर हे 52 असणार आहे, म्हणजे 100 मायनस 48 ही किंमत येणार आहे. मग एल आर ची किंमत म्हणजे 100 मायनस एल एक्स असंही आपण लिहू शकतो. देअरफॉर दिस फॉर्म्युला इज x is equal to r into lx upon 100 minus lx, 100 minus lx ही किंमत त्याच्यामधून मायनस करावी लागेल. दिस इज द फॉर्म्युला ऑफ अननोन रेजिस्टन्स और टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टन्स बाय युजिंग फिस्टोन्स मीटर ब्रिज. हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला फिस्टोन्स मीटर ब्रिज वरून मिळालेला अननोन रेजिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे. एक्स इज इक्वल टू कॅपिटल आर इंटू एल एक्स अपॉन एल आर इंटू और एल एक्स अपॉन इन ब्रॅकेट 100 मायनस एल एक्स. इथपर्यंतचा जो हा पार्ट आहे तो मीटर ब्रिजचा आहे, याच्यामध्ये आपण अननोन रेजिस्टन्सची किंमत काढलेली. आता आपल्या टेक्स्टबुक मध्ये केल्व्हिन्स मेथड टू डिटरमाइन गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टर हाही एक्सपेरिमेंट दिलेला आहे. केल्व्हिन्स मेथड, इथं मीटर ब्रिजचा वापर करायचा आहे, फिस्टोन्स नेटवर्कचा वापर करायचा आहे, या दोन्हीचा वापर करून गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टरची किंमत काढायची. मग गॅलव्हॅनोमीटर रेजिस्टरची किंमत काढण्यासाठी इथं फक्त एवढाच चेंज करावा लागतो. इथं हा एक एक्सपेरिमेंट झाला, त्याच्या पुढचा दुसरा एक्सपेरिमेंट
टू डिटरमाइन गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टर बाय युझिंग केल्विन्स मेथड. केल्विन हा शास्त्रज्ञ होता, त्यानं दिलेली ती मेथड आहे. त्याच्यामध्ये फक्त गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टरची किंमत काढण्यासाठी याच्यामध्ये फक्त हा जी इथून काढायचा आणि तो जी इथं ठेवायचा, बदल कोणताही नाही. इथं हा जी काढायचा आणि याच्यामध्ये जोडायचा आहे, इथं जी घ्यायचा आणि हा इथं डायरेक्ट जोडून टाकायचा. ती पण डायग्राम ऑब्झर्व अँड डिस्कस आपल्या सिलेबसमध्ये, आपल्या टेक्स्टबुक मध्ये 219 पेज वरती दिलेला आहे. सगळं सोडवून दिलेलं आहे. एक्सपेरिमेंट कंप्लीट दिलेला आहे. तो एक्सपेरिमेंट याच प्रमाणे आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करा. या व्हीटस्टोन मीटर ब्रिजचा वापर करून 2 मेथड आपण घेतोय. त्याच्यामध्ये एक आहे ते व्हीटस्टोन ब्रिजची अननोन रेजिस्टर काढलेली आहे, दुसरी आहे ते गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टरची. आणि गॅल्व्हॅनोमीटर रेजिस्टरमध्ये जी ची किंमत काढायची, फक्त फॉर्म्युला इथं चेंज होते.